नमस्कार मंडळी, मी कृतिका पाटील तुम्हा सर्वांचे कृतिकाच रेसिपीमध्ये मनापासून स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहोत आमच्या आगरी पद्धतीने बनवलेला झणझणीत असं सुक्या कर्दीचं कालवण। अशा पद्धतीने बनवाल तर मटणाच्या जेवणापेक्षा 2 घास जास्त जेवाल, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक कढई तापत ठेवलेली आहे। कढई तापल्यानंतर त्यात मी 2 ते 3 मोठे चमचे तेल घेतलेले आहे। तेल गरम झाल्यावर यात मी आता ठेचलेल्या लसणाच्या 3 ते 4 पाकळ्या घालत आहे। इथे मी एक कांदा चिरून घेतलेला आहे बारीक, सोबतच एक टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे। मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या मधून चिरलेल्या आहे। लसूण छान खरपूस झाल्यानंतर मी त्यात आता कांदा घालत आहे तेलात। कांदा मस्तपैकी परतून घ्यायचा तेलात मऊ होईपर्यंत। कांदा मऊ झाल्यानंतर त्यात मी आता हिरवी मिरची ऍड करत आहे, सोबतच मी बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा घालत आहे। हे सुद्धा मस्त तेलात परतून घ्यायचं। कांदा आणि टोमॅटो मस्त मऊ झाले पाहिजे, अशा प्रकारे मऊ झालं पाहिजे, मस्त परतून घ्यायचं तेलात। आता अर्धा चमचा मी त्यात हळद घालत आहे। त्यानंतर आता आपला 2 चमचे भरून आगरी स्पेशल घरगुती मसाला घातलेला आहे। मस्त मिक्स करून घ्यायचं। मसाला तेलातच घातल्यामुळे कसं छान रंग येतो आपल्या कालवणाला। तर मसाला जळू नये म्हणून मी त्यात थोडंसं पाणी ऍड करते। छान मस्तपैकी एक उकळी काढून घ्यायची आहे, म्हणजे आपला कांदा टोमॅटोचा फ्लेवर खूप छान येईल कालवणाला। तुम्ही पाहू शकता इथे सुकी कर्दी घेतलेली आहे ना, ती मस्त छान भिजलेली आहे। ही कर्दी मी 10 मिनिटं अगोदरच गरम पाण्यात भिजत घातलेली होती, त्यामुळे ती छान मस्तपैकी मऊसूद अशी पांढरी शुभ्र स्वच्छ होऊन भिजलेली आहे। ती आता मी ऍड करत आहे। कर्दीच्या कालवणात मी आता शेंग आणि बटाटा घालत आहे। इथे मी 1 बटाटा बारीक असे फोडी करून घेतलेले आहेत, सोबतच शेंगा सुद्धा कापलेल्या आहेत। शेवग्याच्या शेंगांमुळे फार छान चव येते कालवणाला। जशा ओल्या मच्छीत आपण शेंगा वापरतो ना, तशा सुक्या मच्छीतही चव वाढवते। तर मस्त मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हे कालवण जे आहे ना ते वाफेवर शिजवायचं आहे, म्हणून मी झाकण ठेवते व झाकणावर पाणी ठेवलेलं आहे। आपल्याला आता शेंगा आणि बटाटा दोन्ही शिजेपर्यंत कालवण शिजवून घ्यायचं आहे। बघा मस्त छान उकाळा आलेला आहे। आता ह्यात मी चवीपुरतं मीठ घालत आहे। सुगंध आता फार अप्रतिम आलेला आहे सुक्या मच्छीचा। अजून आपलं शेंग आणि बटाटा थोडं शिजायचं आहे, त्याच्यामुळे पुन्हा मी याच्यावरती झाकण देणार आहे। 5 ते 7 मिनिटांनंतर आता आपण पुन्हा चेक करूया। गॅस आपली स्लोच होती। कालवणाला रंग तर फार अप्रतिम आलेला आहे। आता आपण बटाटा थोडा चेक करूया। आता आपला बटाटा आणि शेंग दोन्ही पण शिजलेलं आहे, त्यामुळे आता मी ह्यात चिंचेचं पाणी ऍड करते। चिंचेचा कोळ सर्वात शेवटीच ऍड करायचा। आधी ऍड केला ना तर त्याच्यामुळे बटाटा किंवा शेंग शिजत नाही। मस्त उकळी काढून घ्यायची। चिंचेमुळे मस्त आंबट असं छान कालवण तयार होतं। अशा प्रकारेच आपलं सुक्या कर्दीचं असं झणझणीत आगरी पद्धतीचं कालवण तयार झालेलं आहे। मस्त तोंडाला पाणी सुटेल असं दिसत आहे कालवण, तुम्ही पण पाहू शकता। मंडळी रेसिपी तुम्हाला आवडेलच, नक्की करून पहा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।